AB मराठी गोलगोमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही श्रावणी शुक्रवारची ज्योतीची पूजा कशी करायची ते तुम्हाला दाखवतोय आणि त्याचबरोबर ज्योतीची पूजा का करायची तर आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून ही पूजा करायची असते आणि संध्याकाळी मुलांना चणे आणि गूळ द्यायचे असतात। आता ज्योतीच्या पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया। हे पहिलं आहे ही फुलांची माळ आहे, ही लह्यांची माळ केलेली आहे, हे कापसाचं वस्त्र आहे, हळद, कुंकू, लह्या नैवेद्यासाठी, दूध, चणे, गूळ, ही सुपारी घेतलेली आहे गणपती म्हणून पूजण्यासाठी, अक्षदा आहेत आणि हे दुर्वा आणि आघाडा आहे आणि फुलं आहेत, निरांजन, घंटी, फळं आहेत, ज्योती मातेची ओटी भरायसाठी नारळ आणि ब्लाऊज पीस आहे, नैवेद्य दाखवण्यासाठी पाणी आहे। सकाळी उठून मी दरवाजामध्ये रांगोळी काढली, त्यानंतर घर स्वच्छ केलं, स्वच्छ स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे घालून पहिली देवाची पूजा केली, त्यानंतर चौरंगावर ज्योती मातेच्या पूजेची तयारी केली। ज्योती मातेचा कागद लावला, ते चौरंगाच्या बाजूनी रांगोळी वगैरे काढली, लह्यांची माळ केली, कापसाचं वस्त्र केलं, फुलांची माळ केली। माझ्या सुनेनी जाऊन रचनाने दुर्वा आघाडा आणला, फुलं घेऊन आली, त्यानंतर ज्योती मातेची व्यवस्थित यथासांग आम्ही पूजा केली। मग तिला ज्योती मातेला ब्लाऊज पीस आणि नारळाची ओटी भरली, फुलांचा नैवेद्य दाखवला, लाह्या, दूध, चणे, गूळ याचा नैवेद्य दाखवला। नंतर ओम ज्योत्याय नमः हा मंत्र म्हटला। आता संध्याकाळी माझा नातू शाळेतनं आल्यानंतर संध्याकाळी माझी सून नातवाला ओवाळणार रचना, आणि रचना त्यानंतर महानैवेद्य बनवणार आहे गोड, तो संध्याकाळी देवाला आम्ही ज्योतीला दाखवणार आहे। आणि बाकीचे जी माझ्या नातवाचे मित्र आहेत त्यांना सगळ्यांना चणे आणि गूळ आम्ही वाटणार आहे। एखाद्या सवाष्णीला हळद, कुंकू, दूध, लाह्या बोलवून तिला देणार आहोत। अशी आम्ही आज आमच्या घरी शुक्रवारची ज्योतीची पूजा केलेली आहे। आम्ही ना आत्ता गावावरून आलो, गावावरून येताना आम्ही ढेसे आणले। आमच्या गावाला असे ह्या ढेसे वगैरे अशा काही भाज्या खूप छान मिळतात आणि मुख्य म्हणजे आमची सून रचना ना ढेसे खूप छान बनवते, आम्हाला तिच्या हातचे ढेसे फार आवडतात। तिने ते ढेसे आणलेले स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून मीठ घालून ते शिजवून घेतले, नंतर त्यात तिने मिरची, लसूण, खोबरं, कोथिंबिरीचं एकदम छान वाटण केलं, नंतर तेलावर कांदा, नंतर ते वाटण परतून घेतलं, नंतर धना जिरा पावडर, हळद, थोडंसं मीठ टाकून नंतर हे ढेसे घालून छान परतून घेतले। ढेसे चवीला एवढे छान झालेत ना, खूप छान झाले ढेसे। तुम्हाला जर आवडले तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने ढेसे करून बघा, खूप छान होतात, खूप छान। तुम्ही कुणी याच्या आधी ढेसे पाहिले होते किंवा केले असतील, भाजी खाल्ली असेल तर कमेंटमध्ये सांगा की ढेसे तुम्ही खाल्लेत म्हणून। आज आमच्या जेवणामध्ये पण वरण, भात, मटकीची भाजी, भाकरी आणि ढेसे असं मस्त जेवण आम्ही जेवलो। बाय बाय।